कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपीला म्हाडा कॉलनीजवळ स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून 3 तीक्ष्ण हत्यारासह एक रिक्षा आणि 2 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या दरम्यान केली असून अशी माहिती आज दिनांक 11 जानेवारी रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंदे आणि शस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्या इसमाची गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यासाठी अधीनस्थ अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे हे त्यांच्या पथकासह गेवराई उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक विकास वाघमारे यांच्या गुप्त बातमी मिळाली. त्यानंतर म्हाडा कॉलनीजवळ रस्त्यावर एका रिक्षामध्ये 2 इसमाकडे तलवार व कोयता आहे अशी खात्रीलायक बातमी मिळताच सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना कळवून त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ बातमीच्या ठिकाणी रवाना होऊन सदर इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता म्हाडा कॉलनीजवळ रस्त्यावर सापळा लावला आणि सदर इस्माला या पथकाला बघून ऑटो रिक्षामधून पळून जाण्याचा बेतात असताना त्याच्यावर झडप घालून स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार यांनी त्याला पकडले. गोरख प्रमुख सातपुते वय 29 वर्ष राहणार काळेवाडी फाटा थेरगाव जिल्हा पुणे, तात्यारा उर्फ वैभव विजय पहाडे वय 28 वर्ष राहणार रहाटी फाटा अमरदीप कॉलनी पुणे असे सांगितले. त्यांच्या ताब्यातून 1 लोखंडी कोयता, 1 लोखंडी तलवार, 1 लोखंडी चाकू व गुन्ह्यात वापरलेला रिक्षा असा एकूण 1,04,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप यांनी सरकारी तर्फे दिलेली फिर्यादवरून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गेवराई येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील दोन्ही आरोपी हे पुणे येथील कोयता गँगचे सदस्य असून कुख्यात असून पोलीस स्टेशन काळेवाडी पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी होते. दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन गेवराई यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन गेवराई हे करत आहेत.